जय जय गुरुदेव दत्ता. संध्याकाळ हळूहळू रात्रीत बदलत होती. आकाशात चंद्र होता पण प्रकाश नव्हता, फक्त सावल्या होत्या. आणि त्या सावल्यांमध्ये एक नाव पिढ्यानपिढ्या हळू आवाजात सांगितलं गेलं, मुंजा. ते गाव लहान होतं, शांत होतं आणि गावाच्या कडेला एक जुनी विहीर होती. विहिरीजवळ एक मोठा पिंपळ होता. दिवसा कोणीही तिथे बसायचं, पण सूर्य मावळल्यानंतर कोणीही त्या झाडाखाली बसायचं नाही, कारण इथे मुंजा असतो. तो फार मोठा नव्हता पण फार लहानही नव्हता. त्याची मुंज झाली होती, जनेऊ घातलं होतं, मंत्र ऐकले होते, पण लग्न झालं नव्हतं. आणि अचानक एक दिवस तो गेला. कोणी कारण सांगितलं नाही, फक्त एक वाक्य ऐकू आलं, अर्धवट गेला. गावात कुजबूज सुरू झाली. मुंज झाली होती पण संसार नाही, इच्छा अपूर्ण राहिली. असा माणूस शांत जात नाही. आणि हळूहळू त्या मुलाचं नाव राहिलंच नाही. तो झाला मुंजा. लोक सांगू लागले, रात्री आवाज येतो, कोणी हाक मारतो, लग्नाबद्दल विचारतो. तो मारत नव्हता, तो रक्त पीत नव्हता, तो फक्त त्रास देत होता. लहान मुलासारखा हट्ट करणारा, कारण तो मुलगाच तर होता. जिथे कारण माहिती नसतं तिथे कथा जन्माला येते. जिथे शास्त्र पोहोचत नाही तिथे भीती पोहोचते. मुंजा हा आत्मा नाही, तो आहे मानसिक संरक्षण यंत्रणा. लोकांना रात्री विहिरीपासून दूर ठेवण्यासाठी. एक भटजी सांगतात, मुंजा राक्षस नाही, तो बालसुलभ आहे. त्याच्या इच्छा आहेत, समज नाही. तो वाईट नाही, तो अपूर्ण आहे. म्हणजे तो भूत नाही, तो कल्पना आहे. माघ महिना आला आणि लोकांनी मुंजे घालायला सुरुवात केली. भूतांसाठी नाही तर स्मरणासाठी, पूर्वजांसाठी, आत्म्यांसाठी नाही. पण कथा इतकी जुनी होती की लोकांनी अर्थ बदलला. जर खरंच अविवाहित मृत्यू भूत बनवत असेल तर जग भूतांनी भरलेलं असतं. पण तसं नाही, कारण आत्मा अडकत नाही, भीती अडकते. एकदा तो माणूस रात्री त्या पिंपळाखाली बसला. काही वेळाने त्याला गरगरायला लागलं, श्वास जड वाटू लागला, छातीत दडपण जाणवलं आणि मेंदू म्हणाला, इथून निघ. तो उठला आणि निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो म्हणाला, मी मुंजा पाहिला नाही, पण माझ्या शरीराने भीती निर्माण केली. आपलं शरीर आपल्याशी बोलतं, पण आपण त्याला समजून घेत नाही. रात्री ऑक्सिजन कमी, कार्बन डायऑक्साईड जास्त, शांतता, अंधार, या सगळ्याचा परिणाम मनावर होतो, कल्पनेवर होतो आणि मग जन्माला येते कथा. लोककथांमध्ये मुंजा कधीही भयंकर राक्षस नसतो. तो लग्नाबद्दल विचारतो, लोकांना चिडवतो, हट्ट करतो. का? कारण तो मुलाचं प्रतीक आहे. अपूर्ण राहिलेलं आयुष्य हट्टाच्या रूपात दिसतं. गावातले वयोवृद्ध सांगतात, पूर्वी लोक रात्री बाहेर जाऊ नयेत म्हणून कथा सांगायचे, पण पुढची पिढी कारण विसरली आणि कथाच सत्य मानू लागली. माघ महिना आला आणि पुन्हा मुंजे घातली गेली. कोणी म्हणालं, भूतांना शांत करण्यासाठी. पण सत्य वेगळं होतं. माघ महिना पितृस्मरणाचा महिना आहे. मुंजे हे भूतांसाठी नाही, हे आठवणींसाठी आहे. आज आपण शिकलेलो आहोत, विज्ञान समजतो, पण तरीही एक शब्द आपल्याला थांबवतो, मुंजा. कारण भीती तर्काने जात नाही, ती समजुतीने जाते. जर मुंजा नसता तर लोक कसे वागले असते? रात्री विहिरीजवळ गेले असते, पिंपळाखाली झोपले असते, धोका वाढला असता. म्हणजे मुंजा संरक्षणासाठी जन्माला आला, भूतासाठी नाही, माणसासाठी. हेच आहे सोपी आस्था पण खोल सत्य. जय जय गुरुदेव दत्त.